साहेबांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार, राजीव गांधी प्रशासकीय गतिमान पुरस्कार, स्वच्छता दूत पुरस्कार, वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार, यशवंत वेणू पुरस्कार, मंथन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी शासनाने साहेबांना या ठिकाणी गौरवलेलं आहे। निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाचं विमोचन करत असताना नाना पाटेकर म्हणले होते की प्रत्येक गावातून एक चंद्रकांत या ठिकाणी निर्माण व्हावा। या ठिकाणी मला वाटतं साहेब एक चंद्रकांत नाही तर एक ओमप्रकाश, एक नानासाहेब, एक हरीश अशा पद्धतीचे साहेब प्रत्येक गावातून निर्माण व्हावेत आणि नक्कीच ही गावं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत असे अभिनव उपक्रमाचे शिलेदार, प्रशासकीय मॅनेजमेंट गुरु, स्वच्छता दूत, निढळ गावाचे भाग्यविधाते या ठिकाणी चंद्रकांत दळवी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय चंद्रकांत दळवी सर। ओमप्रकाश यादव श्वेता ओमप्रकाश यादव, नानासाहेब कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे, त्या सोहळ्यासाठी इथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रामध्ये ज्यांची कवी आणि व्याख्याते म्हणून ओळख आहेत ते प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते सुरेश खानापूरकर। त्यांचं वय किती असेल? फक्त 80 वर्ष। खानापूरकर सर श्रीपूर पॅटर्नचे जनक, 7च मिनिटामध्ये पोट तिडकीनं, म्हणजे त्यांना मिनिमम 60 मिनटं लागतात। इथं प्राध्यापक आणि आपण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असल्यामुळं 45 ते 60 मिनटाशिवाय कुठलाच प्राध्यापक खाली बसत नाही। सरांना पण आपण 45 मिनटं देणार आहे नंतर। असे सुरेश खानापूरकर, त्याचप्रमाणे साध माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक, डीपर या संस्थेचे संपादक, आणखी आपल्या परभणी जिल्ह्यामधल्या 9 गावामध्ये ग्रामविकासाचं काम ज्यांनी सुरू केलं आहे आणि ज्यांच्या प्रेरणेतून नानासाहेब कदम असतील किंवा ओमप्रकाश यादव असतील ज्यांनी कामाला सुरुवात केली ते माझे मित्र हरीश बुटले, त्याचप्रमाणे आजच्या सत्कार मूर्ती ओमप्रकाश यादव, सौ श्वेता यादव, त्याचप्रमाणे नानासाहेब कदम, सुवर्ण नानासाहेब कदम, त्यांचे कुटुंबीय, खास करून आई आणि वडील। या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते नितीन लोहोट आणि त्यांच्या मिसेस उषा लोहट, त्यांचे सर्व सहकारी, हरीश बुटलेंचे सर्व सहकारी, नानासाहेब आणखी ओमप्रकाशचे सर्व मित्रपरिवार, त्यांच्या गावातून आलेले इतक्या मोठ्या प्रमाणावरचे लोक आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, पहिला जगावेगळा निरोप समारंभाचा कार्यक्रम बघतो आहे। पहिला म्हणजे अनेक अधिकारी जिल्ह्यामध्ये काम करून परभणीमधून गेले असतील, हे भाग्य कुठल्या अधिकाऱ्याला मिळालं की नाही मला माहित नाही, पण यांना मिळालं। मी याची देहा याच डोळा पाहिलेला आहे। म्हणजे मला माझा जुना किस्सा आठवतो की माझं ज्यावेळेला प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली त्यावेळेला मी सोलापूर जिल्ह्यामध्ये बँक ऑफ बरोडामध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसर म्हणून काम करत होतो। तर मला ऑर्डर आली सातारा जिल्ह्यामधली। त्यांना असं वाटलं की हा सोलापूर जिल्ह्याचा आहे म्हणून त्यांनी साताराला पोस्टिंग दिलं। सातारा म्हणजे माझा स्वतःचा जिल्हा। त्यावेळेला माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये दिलेलं पोस्टिंग मला नको असं सांगण्यासाठी मी विभागीय आयुक्तांना भेटलो। त्यांनी विचारलं की
होम डिस्ट्रिक्टमध्ये मिळालं पोस्टिंग तर लोक आनंदाने जातात. तू नाही काय म्हणायला लागलेला आहे साहेब. मी म्हटलं साहेब प्रोबेशनरी अधिकारी आहे, कुणाचं काम नाही करू शकणार प्रोबेशनमध्ये, आणि त्यामुळं लोकांच्या शिव्या खाव्या लागतील सातारा जिल्ह्यातला अधिकारी असून काही काम नाही करत आपलं म्हणून. त्याच्यापेक्षा दुसऱ्या जिल्ह्यात गेलेलं परवडलं आणि म्हणून मी बदली करून घेतली सांगली जिल्ह्यामध्ये. मी तुमच्या दोघांचं एवढ्यासाठी कौतुक करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करत असताना लोकांच्या शिव्या खाण्याच्या ऐवजी लोक तुमच्या बाबतीमध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित करतात. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं यश तुमच्या आयुष्यामधलं आत्तापर्यंतच्या आयुष्यामधलं असू शकत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा परभणीकरांना मनापासून धन्यवाद देतो की मी ही अवकाद हा शब्द वापरतो. ही अवकाद फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आपल्याला बघायला मिळते, महाराष्ट्रामध्ये ती परभणीनं सुद्धा दाखवली. त्याच्याबद्दल परभणीकरांचं पण या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की किती नशीबवान माणूस आहे की परभणीवरनं डायरेक्टली कोल्हापूरला पोस्टिंग झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पण कोल्हापूरमध्ये काम केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अतिशय डोक्यावर घेऊन नाचणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे. जर का परभणीमध्ये जर का एवढं लोक डोक्यावर घेत असतील ओमप्रकाशला आणि त्यांच्या श्वेता यादवला, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा लौकिक तुम्हाला लवकरच परभणीकरांना ऐकायला मिळेल एवढं मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण ज्या पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे, फार काय सेवा झालेली नाही. किती झाली एकूण सेवा? फक्त 11 वर्षे डेप्युटी सीओ म्हणून त्यांची सेवा झालेली आहे. आणि नानासाहेब, तर मी सहकार आयुक्त जेव्हा होतो, म्हणजे मी 14 ते 17 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा सहकार आयुक्त होतो. त्या सहकार आयुक्त असतानाच्या कालावधीमध्ये ते प्रोबेशनरी असिस्टंट रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह म्हणून हजर झाले होते. आणि त्यामुळं त्यांचा कालावधी तर आणखी कमी, म्हणजे 8 वर्षाचाच कालावधी झालेला आहे. -2 वर्ष कोरोनाचे, सगळ्यांनीच मायनस करायचं ठरवलं असल्यामुळे ते मायनस करून टाकू कोरोनाचे 2 वर्ष. तर 8 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या अधिकाऱ्यांनी जे काही नाव कमवलेलं आहे सेवेमध्ये असताना, मग अशी चित्रफितीमध्ये एक मध्ये चित्र यायचं, नो करप्शन असं एक चित्र येत होतं. मित्र हो, केवळ नो करप्शन हा मंत्र त्यांनी फॉलो केला म्हणून तुम्ही लोक या ठिकाणी जमला आहात, हे पण या ठिकाणी निर्विवादपणे सांगायला पाहिजे. नाहीतर आपल्या जिल्ह्यातली माणसं सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यातल्या माणसालाच तुडवतात, हे माझा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. त्यामुळे राजकारणात येऊ नका परत. उद्यापासून तुम्ही जर का असं बोलायला लागलं तर तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीकडं राजकीय दृष्टिकोनातून बघायला सुरू करतील आणि चांगल्या कामावर पाणी फिरेल. राजकारण जितकं चांगलं तितकंच वाईट आहे ते तुम्ही बघता, मी पण बघितलेलं आहे जवळून. बरोबर आहे की नाही? त्यामुळं इतकं काम करायला स्कोप आहे ग्रामविकास या विषयामध्ये. तुम्ही मी रेव्हेन्यूमध्ये होतो, सुरुवात माझी केली तेव्हा. तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही ग्रामविकासामध्ये आहात. तुम्ही पण ग्रामविकासाशी संबंधित कॉपरेटिव्हमध्ये आहात. त्यामुळे तुम्हा दोघांनी आत्ता सुरुवात करत असताना ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे, कुठलाही अधिकारी तेव्हाच बाहेर लक्ष देऊ शकतो जेव्हा तो स्वतःच्या पदावर असताना त्या पदाला न्याय देतो. यांनी स्वतःच्या पदाला न्याय देत देत ग्रामविकासामध्ये काम करून आणखी ग्रामविकासाच्या बाबतीमध्ये, म्हणजे मी असा एकच जिल्हा बघतोय महाराष्ट्रामध्ये भालेराव साहेब, की या दोन्ही अधिकाऱ्यांच्यामुळं फार अल्प कालावधीमध्ये ग्रामविकासाची चळवळ ज्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे तो हा जिल्हा, आणि त्याच्यामध्ये ह्या दोन्ही अधिकाऱ्यांचं योगदान आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून त्यांना पुन्हा एक वेळा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार केला पाहिजे मित्र हो. आणि ग्रामविकास करणं हे खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं काम आहे, खूप आव्हानात्मक प्रकारचं काम आहे. फक्त चांगलीच बाजू प्रेझेंटेशन तुम्ही जे बघितलं ते फक्त चांगल्या बाजूचं प्रेझेंटेशन आहे. ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे चांगुलपणाचा पॅटर्न फक्त सांगितलेला आहे. दुसरं पुस्तक लिहिलं तर त्याची दुसरी पुस्तक ह्याच्यापेक्षा मोठं होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं असा गैरसमज करून घेऊ नका की दळवी साहेब अधिकारी आहेत, आय एस अधिकारी आहेत म्हणून त्यांनी केलं असेल, म्हणून त्यांनी झालं असेल, असं अजिबात होत नाही. आणि म्हणून सातत्यानं सगळ्यांना काम करावं लागेल. गावातल्या लोकांनी एकत्र येऊन जोपर्यंत आम्ही सगळेजण काम करत नाही, आणि इथं फक्त चांगुलपणा असलेल्या लोकांनीच एकत्र येऊन चालत नाही. गावामध्ये धटिंगणांची संख्या पण काही कमी नसते, असते का नसते?
तुमच्याकडे चांगली लोक सगळे दिसतात, असं आहे? सगळ्या प्रकारचे लोक गावामध्ये असतात, त्यांचे सगळे लोक असले तरच गावात राहण्याला पण मजा आहे, नाहीतर फार सपक सपक आपलं जीवन झालं असतं, बरोबर नाही? पारावर बसून ट्रम्प तात्या काय म्हणतात ह्याच्यावर जोरदारपणे गप्पा मारणारी माणसं जोपर्यंत गावामध्ये आहे तोपर्यंतच गाव खऱ्या अर्थानं जिवंत आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्यांचं असणं हेच गाव पण आहे खऱ्या अर्थानं. तर नुसत्याच चांगुलपणाच्या साध माणुसकीची फाउंडेशन असू दे किंवा चांगुलपणाची चळवळ आहे. आमचे ज्ञानेश्वर मुळे यांनी चांगुलपणाची चळवळ नावाचं फाउंडेशन सुरू केलं आहे दिल्लीमध्ये, आणि खूप चांगल्या प्रकारचं काम प्रबोधनाचं आणि प्रचाराचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं. तर गावामध्ये काम करणं हे खूप आव्हानात्मक काम आहे. आणि परभणीमध्ये तुम्ही सगळे मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणावर, त्यांनी केवळ डेप्युटी CEO म्हणून किंवा असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं म्हणून हा त्यांचा सत्कार नितीन लोहटने ठेवलेला नाही एवढं नक्की. नाहीतर यांच्यापेक्षा पण चांगलं काम करणारे कदाचित अनेक अधिकारी पूर्वी होऊन गेले असतील, पण जिल्ह्याशी नाळ जोडली, गावाशी नाळ जोडली, गावांच्या बरोबर नाळ जोडली यांनी, म्हणून तुम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे, हे पण आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून जे अधिकारी आयुष्यभर लोकांसाठी, जनतेसाठी आपल्या पदाचा सदुपयोग करतील त्या अधिकाऱ्यांना कुठलाही जिल्हा डोक्यावरच घेईल. आणि असं यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये डोक्यावर घेतलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हा सगळ्यांना तिथल्या कृतज्ञता सोहळ्याला सुद्धा निमंत्रण आहे असं मी आत्ताच या ठिकाणी सांगून टाकतो आणि त्यांच्यावर ही जबाबदारी देतो. मित्र हो, आपण त्यांनी खूप सांगितलं, विशेषतः नानासाहेबांनी, की आता जर कुठं सुरुवात केलेली आहे, आणि खरी गोष्ट आहे, 10-11 वर्ष सर्व्हिस करता करता एवढं मोठं काम, इतकं लोकांना तुम्ही प्रेरणादायी काम करता. आणि खास करून ओमप्रकाश, मी कौतुक करेन की जिल्ह्यामधल्या तरुणांना तुम्ही कामाला लावले. मगाच्या भाषणामध्ये मी सांगितलं, जो पण जिल्ह्यातल्या तरुणांना, गावातल्या तरुणांना विकासाचं वेळ लागणार नाही तोपर्यंत गावाचा विकास नाही होऊ शकत. त्याला कारण असंच आहे की आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की आपण सगळे ग्रामपंचायतीमधून आला आहात. ग्रामपंचायतीमधल्या निवडणुकीमध्ये आता 3-3, 4-4 पॅनल पडायला लागलेले आहेत. तुमच्याकडे असतात का? माझ्या गावात 4 पॅनल असतात. तुमच्याकडे किती असतात? 2 तर मिनिमम असतात. आता ते वाढत जातील, कारण जसजशी वर पक्षांची संख्या वाढत चालली तशी गाव पातळीवर पॅनलची संख्या सुद्धा वाढत जाणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला तुम्हाला बघायला मिळेल, कारण मधल्या काळामध्ये अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत, बरोबर आहे ना? तर प्रत्येक पक्षाचं पॅनल येऊ शकतं आपल्या गावामध्ये. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहता आहात की म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ, मगाशी खासदार साहेब येऊन गेले, आमदारकीचा मतदारसंघ, त्याचं जे रिझर्वेशन असतं, रिझर्वेशनची पॉलिसी, ते दर 30 वर्षांनी मॅडम बदलते, बरोबर आहे ना? 2008 मध्ये मी पुण्याला जिल्हाधिकारी होतो तेव्हा पहिल्यांदा डिलिमिटेशन केलं, आणि डिलिमिटेशन केल्यानंतर जिथं रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी होती तर ओपन झाली, ओपनची रिझर्व्हमध्ये गेली. हा प्रकार आपण पाहिला. तर 30 वर्षांनी होतो. ग्रामपंचायतीला दर 5 वर्षानंतर वार्ड रचना पण बदलली जाते, रिझर्वेशनची पॉलिसी पण बदलली जाते. यावर्षी जो ओपन कॅटेगरीमध्ये उभा राहिला ज्या वार्डामधून, त्याला पुढच्या वर्षी ओपनमध्ये त्या वार्डामध्ये उभं राहण्याचे चान्सेस अजिबातच नाहीत. तुम्ही आता दोघेही जिल्हा परिषदेमध्ये काम करताय, तुम्ही सामान्य प्रशासन विभागाला पण काम करताय, आणि तुम्ही ग्रामपंचायत विभागाला पण काम केलेले आहे. तर ग्रामपंचायतीमध्ये आता अशी अवस्था आहे की यावर्षी जर का तुमच्याकडे 11 माणसं असतील, तुमच्याकडे किती सदस्य आहेत तुमच्या गावामध्ये? 11 सदस्य आहेत. कारण एक 3.5, 4, 5 हजार लोकसंख्येचे असतात तर 11 सदस्य असतात. 11 सदस्य आणि 4 वार्ड, बरोबर आहे? मग असे तुम्ही खूप चांगला पॅटर्न सांगितलं की आपला, बंधुता, अशा प्रकारचे वार्ड तुम्ही देवाचे नावं ठेवायला सुरुवात. निढळमध्ये आम्ही हे फार जुन्या काळात केलेलं आहे. निढळमध्ये 4 वार्ड आहेत. एका वार्डाचं नाव आहे लक्ष्मी वार्ड, दुसऱ्या वार्डाचं नाव आहे महादेव वार्ड, तिसऱ्या वार्डाचं नाव आहे हनुमान वार्ड, आणि चौथ्या वार्डाचं नाव आहे ज्योतिर्लिंग वार्ड. आमच्याकडे ज्योतिबा हा सगळ्यांचाच जवळपास कुलदैवत असल्यामुळे ज्योतिर्लिंग वार्ड. तर ज्योतिर्लिंग वार्डामध्ये जे 3 रिझर्वेशन आता पडलेले आहेत ते सगळे रोटेट होऊन पुढच्या कुठेतरी जातात किंवा मागे जातात. त्यामुळे जर का आता ज्योतिर्लिंग वार्डामध्ये एक ओपनचा, एक OBCचा आणि एक SCचा असेल तर त्या तिघांनाही पुढच्या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचे चान्सेस नाही, कारण रोटेशन बदलून पुढच्या बाजूला निघून जातं. आणि म्हणून गावामध्ये आता लिडरशिपच डेव्हलप होत नाही,
कारण आपण एका दोन डेप्युटी सीओंचा सत्कार करण्यासाठी इथं उभं राहिलो असताना हे सांगण्याची आवश्यकता आहे की पंचायत राज व्यवस्था जी निर्माण केली यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्याच पंचायत राज व्यवस्थाच या रिझर्वेशन पॉलिसीमुळं ग्रासरूट पातळीवरचं भालेराव साहेब आता नेतृत्वच तयार होऊ शकत नाही. कारण दर 5 वर्षानंतर जिल्हा परिषदेमधले, ग्रामपंचायतीमधले, पंचायत समितीमधले लिडरशिप रिझर्वेशनच्या पॉलिसीमुळे बदलत जाते आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातून, गावातून पुढं जाऊन सरपंच झाले, गावामध्ये सरपंच झालेले आमचे विलासराव देशमुख मराठवाड्यातले राज्याचे एक वन ऑफ द बेस्ट मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आले. आज किती सरपंचांना ही संधी मिळेल अशा प्रकारचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने हे सांगू इच्छिते की रिझर्वेशनची पॉलिसी असायलाच पाहिजे, पण ते का नाही 30 वर्ष, का नाही 15 वर्ष, का नाही कमीत कमी 10 वर्ष तरी त्याला स्थिरता द्यावी. म्हणून पंचायतीला जर का खासदारकीला, आमदारकीला जर का ती 15 वर्षाची असेल तर ग्रामपंचायतीसाठी, जिल्हा परिषदेसाठी कमीत कमी 15 वर्ष तरी रिझर्वेशन बदललं जाता कामा नाही. अशा प्रकारची भूमिका शासनाने घेतली तरच गाव पातळीवरची लिडरशिप डेव्हलप होईल. आणि म्हणून मी गेले 42 वर्ष गावामध्ये काम करतोय. माझा एक वेगळा अनुभव आहे भालेराव साहेब. माझा असा अनुभव आहे की जेव्हा कार्यकर्ते कामाला लागतात तेव्हा एक कार्यकर्ता जास्तीत जास्त 10 वर्ष इफेक्टिव्हली काम करतो गावामध्ये, असा माझा अनुभव आहे. 42 वर्षाचा माझा अनुभव आहे की मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझं वय 24 वर्ष होतं. मी नोकरीमध्ये लागलो त्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 1983ला नोकरीला लागलो. 7 जानेवारी 1983ला जेव्हा गावाला आलो, सांगलीवरून माझ्या गावी एसटीनं, आणि तिथे माझा सत्कार समारंभ आयोजित केला होता. माझ्या सत्कार समारंभाला 5,000 लोकसंख्येच्या गावामध्ये किती माणसं असतील असं तुम्हाला वाटतं? माझ्या सत्कार समारंभाला एकूण 7 माणसं हजर होती. 7 माणसापैकी माझे मुख्याध्यापक, माझे शिक्षक असे 3-4 जण, 2 माझे क्लासमेट आणि 1 पोलीस पाटील. आता पोलीस पाटील तरी का आला, मला जेव्हा प्रश्न पडला तेव्हा पोलीस पाटलांच्या नेमणुका हा प्रांताधिकारी करतो आणि हा पोरगा प्रांताधिकारी झाला म्हणून पोलीस पाटील आला होता. अन्यथा सत्काराचं भाग्य असं जे ओमप्रकाश आणि नानासाहेबांना लाभलेलं आहे ते मला माझ्या गावामध्ये सुद्धा लाभलं नव्हतं. आणि म्हणून त्यांचा हेवा वाटायला पाहिजे अशा प्रकारचे आजचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी ऑर्गनाईज केला, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. 10 वर्षापेक्षा जास्त गावातल्या कार्यकर्ता फार इफेक्टिव्हली काम करत नाही. 24व्या वर्षी मी गावाला सुरुवात केली त्याला माझे खालचेवरचे मित्र, माझे विद्यार्थी या सगळ्यांना एकत्र करून गावात सुरुवात केली कामाला. मग त्याला सांगितलं की गावामध्ये नोकरी करूनला बाहेर गेल्या सगळ्या लोकांना एकत्र आणूया. त्या लोकांना एकत्र आणलं आणि 750 लोकांची संघटना निर्माण झाली. असं दिसून येतं की गावामध्ये कामाला सुरुवात केलेला कार्यकर्ता 10 वर्षानंतर त्याच्यातले 90% गळती होते, पुढच्या 15 वर्षानंतर त्याच्यातले 95% गळती होते. आज माझ्याकडे 42व्या वर्षी सुरुवात केलेल्या लोकांच्या पैकी आता फक्त 5च लोक राहिले जे ॲक्टिव्हली काम करतात, अन्यथा बाकी काम करत नाहीत. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ठरवलं की दर 10 वर्षानंतर गावामध्ये नवीन पिढी ही जाणीवपूर्वक गावाच्या विकासासाठी, ग्रामविकासाचे कार्यकर्ते म्हणून पुढे आणायचे. आणि म्हणून मागच्या 40 वर्षामध्ये 4 पिढ्या मी जाणीवपूर्वक गावाच्या विकासासाठी पुढे आणलेल्या आहेत. आता माझं 5व्या पिढीवर काम चालू आहे. म्हणजे जे 10वीच्या खाली जी मुलं आहेत, 10वी पास झाल्यानंतर किंवा नापास झाल्यानंतर मग ते नॉर्मली गावातल्या मग असे सांगितले की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची जयंती असो किंवा आणखी सगळे काही कार्यक्रम असो, मग शिवरायांची जयंती असो, त्याच्यानंतर गणपती महोत्सव असो, नवरात्र महोत्सव असो, ह्या सगळ्यामध्ये मग 10वी पास झाल्यानंतरची पिढी कामाला लागते. गावामध्ये मी 17 तरुण मंडळं स्थापन केली आहेत. भौगोलिक एरिया वाटून दिलेला आहे. मी एवढ्यासाठी सांगतो की जाता जाता तुम्हाला काय त्याच्यात करता आलं तर जरूर करा, कारण गावामध्ये 17 तरुण मंडळ आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र धरून खालची गल्ली, वरची गल्ली, मधली गल्ली असं त्यांचं कार्यक्षेत्र ठरवून दिलं आहे. त्यामुळे 10वी पास नापास झाला की तो त्या मंडळाचा सदस्य होतो आणि तो मंडळामध्ये काम करता करता पुढं असं लक्षात येतं 10 वर्षानंतर की त्यातली 4 पोरं चांगली चुणचुणीत आहेत. मग त्या 4 चुणचुणीत पोरांना मग ग्रामसभेमध्ये बसायला सुरुवात करायची, त्यांच्या घरी जायला सुरुवात करायची, त्यांना कामाला लावायचं, त्यांना जबाबदारी द्यायच्या. असं करत करत आज माझ्याबरोबर 4थी पिढी मी काम करते आहे. आणि मी सांगतो की गावाला विकासासाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा सातत्यानं व्हायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय जो कोणी पुढाकार घेईल गावाच्या कामासाठी त्याला नंतर तो एकटाच राहिलेलं मागं वळून बघल्यानंतर दिसेल. आणि म्हणून जाणीवपूर्वक तुम्ही दोघांनी तरी गावामध्ये तरुण पिढीला सातत्यानं पुढे आणायचा प्रयत्न केला पाहिजे.
मित्रहो, मी आपल्याला मगाशी गावाच्याबद्दल फिल्म दाखवल्यामुळं, आणखी फोटो दाखवल्यामुळे गावाच्याबद्दल फारसं बोलणार नाही, परंतु निढळ गावाच्या अनुभवाच्या आधारावर एक अशा प्रकारचं एक पुस्तक तयार झालेलं आहे की आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एखाद्या गावाचा विकास केल्यानंतर तो विकास कसा करावा आणि दुसरी गावं ते पुस्तक वाचून सुद्धा कसा विकास करू शकतील अशा माहितीचं संकलन केलेलं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक हे माझ्या सत्व फाउंडेशननी प्रसारित केलेलं आहे. आणि म्हणून सत्व फाउंडेशन, प्रकाशक विक्रेता सत्व फाउंडेशन, याच्यातून येणारं सगळं उत्पन्न हे ग्रामविकासासाठी सत्व फाउंडेशन म्हणून वापरतं. आणि म्हणून जिथं जातो तिथं ह्या दळवी ग्रामविकासाच्या पॅटर्नचे पण मार्केटिंग मुद्दा म्हणून करत असतो. कारण ते पुस्तक लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे, लोकांनी वाचलं पाहिजे, त्याच्यातून नवीन जनरेशन ग्रामविकासासाठी जोडली गेली पाहिजे, गावांचा विकास करण्यासाठी लोकांनी पुढं आलं पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका याच्या पाठीमागं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज जेव्हा आम्ही सकाळी, आमचा प्रवासाचा खूप मोठा किस्सा आहे आजचा. आज आम्ही सकाळी येणार होतो, आणखी परळीला उतरून आम्ही रामपुरीला जाणार होतो. आणि ओमप्रकाशनं केलेल्या कामाच्याबद्दल खूप ऐकलं होतं. मला सकाळपासून रात्रीपासून नितीनजींनी, त्याच्यानंतर मग आमचे हरीश बुटले खानापूरकरांनी सांगितलं होतं की साहेब तिथं आपल्याला गावाला जायचं आहे कसल्या परिस्थितीमध्ये. आणि मग आम्ही परळीला उतरलो आणि परळीला उतरून जेव्हा यायला लागलो आणि मला सांगितलं की परभणी आली. मी म्हटलं की अरे रामपूरला जायचं राहिलं, तुम्ही कसं काय पुढं घेऊन आला. ते म्हणाले साहेब गाडी इतकी लेट झाली की आता रामपुरी करून मग कार्यक्रमाला जाणं शक्य नाही आणि म्हणून ते ड्रॉप करण्यात आलं. कार्यक्रम लवकर संपला तर ओमप्रकाश तुमच्या गावाला भेट देऊनच जाणार, एवढं पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि कमीत कमी रेल्वे जर का लेट करता येईल तर करा, जरा थोडीशी लवकर रिझर्वेशन आहे, नाहीतर ती लेट होतच असते. आम्ही सकाळी अनुभव घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी ग्रामविकासामध्ये काम करावं. मोठ्या प्रमाणावर गावाचा विकास करण्यासाठी जे पंचदान हा जो काय कार्यक्रम तुम्ही राबवलेला आहे तो फार मला भावलेला आहे. अप्रतिम कार्यक्रम आहे. ज्याला ज्या पद्धतीने गावाच्या विकासासाठी योगदान देता येईल ते त्यांनी द्यावं. आणि आम्ही त्याची त्रिसूत्री म्हणून राबवतो की तन मन धन या पद्धतीनं प्रत्येकानं गावाच्या विकासासाठी योगदान द्यावं. ज्याच्याकडं धन आहे त्यांनी भरपूर सढळ हातानं धन द्यावं. ज्याच्याकडं तन आहे, धडधाकट माणसं जी आहेत, बरोबर आहे ना, त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करावं. आणि मन एवढ्यासाठी की कमीत कमी ग्रामसभेला बसून जर का तुम्ही 5-50 माणसं बसली ग्रामसभेला तरच कार्यकर्त्यांना उत्साह येतो. नाहीतर ग्रामसभा घेणारी बी तेच आणि अटेंड करणारी बी तेच, अशा प्रकारचं चित्र बऱ्याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून तन मन धनानं प्रत्येकानं आपल्या पद्धतीने योगदान दिलं पाहिजे. गावांच्या विकासासाठी मित्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. तो पैसा कुठून येतो याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवणार आहे. पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो की गावाच्या 42 वर्षाच्या अनुभवावर, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी आता फक्त गावाच्याबद्दलच बोललो, परंतु मी गेले 35 वर्ष उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंतर जिल्हाधिकारी पुणे, त्याच्यानंतर मी महाराष्ट्राचा जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्राचा सहकार आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे, अशा सगळ्या पणावर काम केलं. मी यशदाचा महासंचालकसुद्धा होतो प्रशिक्षण संस्थेचा, ज्याच्यामध्ये आता मॅडम प्रशिक्षणामध्ये काम करतायत. आणि म्हणून आम्ही प्रशासनामध्ये असताना जो अनुभव आला तो अनुभव, निढळच्या ग्रामविकासाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आलेला अनुभव आणि नवीन नवीन योजना संकल्पित करून महाराष्ट्रामध्ये पॉलिसी राबवण्याचा हा जो काही अनुभव आहे त्याच्या आधारावर ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न तयार करून तो महाराष्ट्रभर राबवावा यासाठी प्रयत्न करतो आहे. मी आपल्याला माहितीसाठी थोडक्यात सांगू इच्छितो की मी अहमदनगर जिल्हा परिषदेला जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होतो आणि त्याच्यापूर्वी आपल्या सगळ्याला कल्पना आहे की परभणीवर कैलासवासी आर पाटील उर्फ आबांचं प्रचंड मोठं प्रेम होतं, ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. कैलासवासी आर पाटील साहेब ज्यावेळेला राज्याचे ग्रामविकास आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते त्या कालावधीमध्ये जी देशामध्ये नव्हेच तर युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशननं ॲप्रिशिएट केलेली
स्वच्छतेची सगळ्यातली मोठी चळवळ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे डिझाईन करून आबांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये राबवणारा अधिकारी मी आहे, आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून पहिली योजना महाराष्ट्रामध्ये जी आली ती संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान. मगाशी आपण तुकडोजी महाराजांचं आणि संत गाडगेबाबांचं या ठिकाणी स्मरण करून त्यांना पुष्पगुच्छ आणि पुष्पहार अर्पण करूनच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आर पाटलांचं सुद्धा या दोन्ही संतांवर प्रचंड मोठं प्रेम होतं. जेव्हा ही योजना घेऊन आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो तोपर्यंत आम्ही ह्या योजनेला नाव नव्हतं दिलं ओमप्रकाश, आणि मग आबांना पण म्हणजे स्वच्छतेची मोहीम असं त्याला नाव दिलं होतं. कॅबिनेटमध्ये गेल्यानंतर आबाने ऐन वेळेला या योजनेला नाव दिलं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान. आणि ज्या गावांना जो पुरस्कार दिला जातो पहिला दुसरा तिसरा राज्यस्तरीय किंवा ग्रामस्तरीय, त्याला नाव दिलं तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार. तर अशा पद्धतीनं संत गाडगेबाबा गाणं आलं. महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये केवळ पॉलिटिकल विल लागते. कुठलीही चांगली योजना राबवायची असेल तर पॉलिटिकल विल असल्याशिवाय संबंधित मंत्री महोदयांनी संबंधित मुख्यमंत्री महोदयांनी जोपर्यंत त्याचे ओनरशिप घेत नाहीत, पॉलिटिकल विल दाखवत नाही, तोपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किती चांगलं काम केलं तर ती योजना लोकांपर्यंत जाऊन लोकोपयोगी ठरत नाही. याच्या बाबतीमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे अतिशय ज्वलंत उदाहरण. मी ज्याला अहमदनगर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेलो, मधल्या काळामध्ये पहिल्याच वर्षी निढळ गावाला ग्रामस्वच्छतेचा पहिला पुरस्कार मिळाला होता. म्हणजे त्या काळामध्ये पहिला राज्यस्तरीय पहिल्या पुरस्काराला 25 लाखाचं बक्षीस होतं. पहिल्याच वर्षामध्ये योजना डिझाईन करणारा मी, मंत्र्याबरोबर ती योजना राबवणारा मी, गावामध्ये पराकोटीची चांगली योजना राबवणारा मी, आणि पहिला पुरस्कार माझ्याच गावाला मिळाला. त्यामुळं राज्यस्तरीय पहिला पुरस्कार मिळालेलं निढळ हे गाव. मुंबईमधल्या वृत्तपत्राने असं छापलं की माननीय मंत्री महोदयांनी आपल्याच प्रायव्हेट सेक्रेटरीच्या गावाला पुरस्कार दिला, आणि फार मोठी टीका मुंबईमध्ये वर्तमानपत्रामध्ये आली. आबांनी सांगितलं की आता दळवी साहेब, ह्या ज्याने ज्याने टीका केल्या त्या सगळ्याला घेऊन तुम्ही निढळला जावा, स्वच्छतेचं काम दाखवा, आणि बघितल्यानंतर मग त्यांना काय लिहायचं ते लिहू दे. त्या सगळ्यांना घेऊन गेलो गावामध्ये. गाव पाहिलं. माघारी आल्यानंतर त्यांनी जी पॉझिटिव्ह नोट चालू केली ते निढळबाबत अजूनही पॉझिटिव्ह नोट महाराष्ट्रभर चालू असते. ही एक स्टोरी आपल्याला सांगितली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर संत गाडगेबाबा अभियानामध्ये ज्या त्रुटी आहेत, म्हणजे माझ्या निढळ गावाला 25 लाखाचा पुरस्कार मिळाला, पण माझ्या निढळ गावामधली माणसं उघड्यावर हागणदारी करत होते, हे फक्त शल्य मलाच कळत होतं. आणि अहमदनगर जिल्ह्यामधल्या तालुक्यामध्ये पहिला दुसरा तिसरा क्रमांक आलेल्या 39 गावांची एकत्र ग्रामसभा घेतली आणि हागणदारीच्या बद्दल काय परिस्थिती आहे विचारलं. ते म्हणले साहेब उघड्यावर हागणदारी राजरोसपणे चालू आहे. मग म्हटलं की हा संत गाडगेबाबा अभियानामध्ये राहिलेली त्रुटी आपल्याला दूर केली पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1285 ग्रामपंचायतीमध्ये स्वखर्चानं आणि श्रमदानातून हागणदारी मुक्त गाव योजना हा उपक्रम चालू केला. राज्यातलं पारनेर तालुक्यातलं वडगाव आमली हे देशातलं पहिलं हागणदारी मुक्त गाव निर्माण झालं, आणि मग हागणदारी मुक्त गाव नावाचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. तो पॅटर्न गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने निर्मल ग्राम योजना स्वीकारली, आणि निर्मल ग्राम योजनेचं NDAच्या कालावधीमध्ये स्वच्छ भारत हे अभियान सुरू झालं. त्याचा इंग्लिशमध्ये ODF असं म्हटलं जातं, म्हणजे ओपन डिफिकेशन फ्री व्हिलेज. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या अधिकाऱ्यानं सुरू केलेला हागणदारी मुक्तीचा पॅटर्न वडगाव आमलीपासून सुरू झाला. आज देश हागणदारी मुक्त झालेला आहे. असा गावामध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे जो आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे. पुढची योजना आली महात्मा गांधी तंटामुक्त गाव. ही योजना आबा जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हा मी आबांच्या ऑफिसात सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. त्या काळामध्ये आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव आपल्यासमोर या ठिकाणी आहे. मी जमाबंदी आयुक्त झालो तर तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जो 7/12 आहे, त्या 7/12चं संगणकीकरण करून आज डिजिटल कॉपी तुमच्या हातामध्ये मिळते. ते निर्माण करणारा हा महाभूमी. तुम्ही 7/12चा जर का 7/12 काढला साहेब तर तुम्हाला महाभूमी असा वॉटरमार्क दिसतो. महाभूमी ही माझी योजना, त्याच्यामध्ये 5 योजना संकल्पित आहेत, आणि त्याच्यामध्ये मोजणी तुम्ही ऐकलं असाल तर तुम्हाला आता कळतं. मोजणी, नोंदणी आणि 7/12 अशा सगळ्या योजनामुळे आज 7/12 तुमच्या घराघरामध्ये कुठेही जगामधून तुम्ही डाउनलोड करू शकता तलाठ्याकडे न जाता. आणि पुढे गेल्यानंतर सगळ्यातली महत्त्वाची योजना जी आली ती मगाशी मी भालेराव साहेबांना सांगत होते की झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल. प्रशासनामध्ये तुम्ही गेल्यानंतर किती हेलपाटे मारावे लागतात
हे माझ्यापेक्षा तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, पण मला पण जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून कळायचं की किती लोकांना हेलपाटे मारावे लागतात. ते हेलपाटे कमी करायचे असतील, घरामध्ये बसल्या तुमची कामं व्हायची असतील, तर प्रत्येक टेबलावरनं रोजची रोज फाईल हल्ल्याशिवाय, अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज सह्या केल्याशिवाय ते शक्य नाही. कसं लक्षात आलं तर जिल्हाधिकारी म्हणून मला एक जण भेटायला आला की 2 गुंठे जमीन मला ओढ्याच्या काठावर विहीर पाडण्यासाठी मिळावी म्हणून मी अर्ज करतोय. भेटलो जिल्हाधिकाऱ्यांना, भेटला पुणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटला. मी म्हटलं की ठीक आहे, 1 महिन्याभरानं या तुम्ही. महिन्याभरानं तो अर्ज कुठं गेला बाबांचा हाच पत्ता लागला नाही. मी हैराण झालो आणि मग त्या तालुक्याला विचारलं, त्या तलाठ्याला विचारलं, तर अजून कुठं सापडत नव्हता अर्ज. त्याची पद्धत अशी होती की एखादा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला तर तलाठ्यापर्यंत जायला तो 16 टेबलावरनं खाली जातो. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामधले 4 टेबल, प्रांताच्या कार्यालयामधले 4 टेबल, मामदार ऑफिसमधले 4 टेबल, मग सर्कल ऑफिसरने मग तलाठ्याकडे जातो. 16 टेबलावरनं खाली जातो तेव्हा तो तळात पोचतो आणि 16 टेबलावरनं पुन्हा वर येतो तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर येतो. म्हणजे 16 32 दिवस कामाचे आणि प्रवासाचे समजा तेवढेच 32 दिवस धरले तर 2 महिन्यामध्ये सरकारी यंत्रणेमध्ये कुणाचंही काम व्हायला पाहिजे. आता अनुभव काय आहे, तिथं माझा अनुभव असा होता की मुळशी तालुक्यामध्ये गेलो तर एका टेबलाला जी पेंडन्सी होती ती 2000 प्रकरणं पेंडिंग होती मागच्या 2 वर्षापासून. म्हणजे एका टेबलाला जर का प्रकरणं 2 वर्ष पेंडिंग राहिली तर 16 दुनी 32 वर्ष. म्हणजे जर का मी आज नोकरीला लागलो तर सेवानिवृत्त झाल्यानंतरच ते प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर निर्णयासाठी येईल. अशा प्रकारचं प्रशासन महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडेच अशा प्रकारचं आहे. ते कमी करावं म्हणून मी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल हा उपक्रम जिल्हाधिकारी पुणे म्हणून असताना राबवला. आणि मी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा मला रोज 300 लोक भेटायला यायची. आणि मी जेव्हा चार्ज सोडला 3 वर्षानंतर मला एकही माणूस शेवटच्या दिवशी भेटायला आला नव्हता. कारण सगळ्यांची कामांची पेंडन्सी झिरो झाली होती प्रत्येक कार्यालयामध्ये, तलाट्यापासून ते माझ्यापर्यंत. आणि म्हणून हा झिरो पेंडन्सीचा पॅटर्न नानासाहेबाला माहिती आहे की मी जेव्हा सहकार आयुक्त झालो तेव्हा सहकार विभागामध्ये 100% राबवला पूर्ण राज्यभरामध्ये. मी जेव्हा जमाबंदी आयुक्त होतो तेव्हा महसूल कार्यालयामध्ये सगळीकडे राबवला. आणि हा पॅटर्न आजचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2018 15 फेब्रुवारी 2018 राज्यामध्ये शासन निर्णय करून झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा कार्यक्रम राबवलेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की प्रशासनातला अनुभव, गावाच्या विकासाचा अनुभव आणि एक्झिक्युटिव्ह म्हणून म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून सीओ म्हणून काम करण्याचा जो अनुभव, याच्या आधारावर गावामध्ये गावांचा विकास या सगळ्या योजना जर का तुम्ही पाहिल्या तर त्या गावांच्या विकासासाठी संबंधित आहेत. पहिली योजना स्वच्छतेची गावाच्या बद्दलची, हागणदारी गावाच्या बद्दलची, तंटामुक्ती गावाच्या बद्दलची, ई महाभूमी गावाच्या बद्दलची आणि शेवटचा झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजलसुद्धा गावाच्या बद्दलची. सो गावामध्ये काम करत होतो गेले 32 वर्ष 35 वर्ष. दर महिन्यामध्ये 2 दिवस गावाला जाऊन राहत होतो आणि काम करत होतो. म्हणून पाय जमिनीवर राहिले म्हणून गावात काम करू शकलो आणि गावात काम करू शकलो म्हणून राज्यामध्ये चांगलं काम करू शकलो. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत नानासाहेब कदम आणखी ओमप्रकाश यादव यांच्या मार्फत आणि श्वेता यादव यांच्या मार्फत सुद्धा ते गावात काम करतायत, जमिनीवर आहेत. आणि म्हणून यांच्या हातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये 20 वर्ष शिल्लक आहेत अजूनही 20 वर्षामध्ये चंद्रकांत दळवींच्या पुढचं नाव या दोघांचं झालेलं असेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि तशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.